तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत दोघी मध्ये 6 कागद दिलेले। तुम्हाला गणित विषय आवडतो का नाही? सगळ्यांना आवडतो। तर आपल्याला मनोरंजनातून गणित शिकायचं आहे। नमस्कार मित्रांनो, नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशाला आयोजित वासंतिक शिबिराचा आजचा दुसरा दिवस। गणितामध्ये असणारे विविध भौमितिक आकार यांचा वापर करून वॉलपेपर तयार करणे हा गणितीय कार्यशाळेचा उपक्रम होता। विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रंगाचे पेपर या प्रसंगी पुरवण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी त्या पेपरच्या सहाय्याने भौमितिक आकार कट करायचे आहेत आणि त्याचे वॉलपेपर तयार करायचे आहे, असा हा गणितीय कार्यशाळेचा उपक्रम होता। आमच्या प्रशालेतील आदरणीय मलवडे सरांनी विद्यार्थ्यांना खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले आणि सरांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर वॉलपेपर तयार केले आहेत। ते वॉलपेपर आपण पुढे पाहणारच आहोत। आपण त्रिकोण शिकलो, 3 बाजू असलेला त्रिकोण। नंतर चौरस शिकलो, 4ही बाजू सारख्या असलेला चौरस। अशाच प्रकारचं एकदम छोटं नाही, त्यामुळे नीट लक्ष द्यायचंय। वरचा आपला त्रिकोण आहे, तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाला 3 बाजू असतात। त्रिकोणाला 3 बाजू, 3 शिरोबिंदू असतात। त्यानंतर दुसऱ्या नंबरचा जो आहे हा निळ्या रंगाचा हा चौरस आहे। ऑलरेडी तो तुमचा जो कागद दिलेला आहे क्राफ्ट पेपर, तो चौरसाकृतीच आहे, त्याला कापायची गरज नाही। आणि नंतर रेक्टँगल म्हणजे आयत आहे, तिसऱ्या नंबरला आयत आहे आणि लास्टला आपण वर्तुळ सर्कल काढलेलं आहे। तर हे शेप आपल्याला तयार करायचे। तुम्हाला 6 कागद दिलेले आहेत, त्याच्यातले 2-2 कागद सारख्या रंगाचे आणि एक कागद वेगवेगळ्या रंगाचा आहे। तर वेगवेगळ्या रंगाचा जो कागद असेल त्या एका कागदात 2 त्रिकोण तयार होतील। आपल्याला त्याचा कर्ण जोडायचा, त्याला फोल्ड करायचं, कट करायचं। वेगळ्या रंगाचा कागद जो असेल ते पहा, हा पेपर आहे तुम्हाला मिळालेला वेगळ्या रंगाचा, त्याला फोल्ड करा बरोबर असं, त्याचे 2 त्रिकोण तयार होतील। आताच नाही, अगोदर बघून घ्या। 2 त्रिकोण तयार होतील, त्याला कट करायचं कात्रीनं। एक त्रिकोण पार्टनरला द्यायचा आपल्या, एक आपण घ्यायचा। आलं लक्षात? म्हणजे दोघीला एक त्रिकोण मिळेल। आणि पुन्हा सारख्या कलर नसलेला जो आणखीन एक कागद आहे त्याला असा आडवं फोल्ड करायचंय। आडवं फोल्ड करून त्याला कट करायचंय। कट केल्यानंतर याचे 2 आयत तयार होतील, रेक्टँगल। त्याच्यातला एक रेक्टँगल पार्टनरला द्यायचा आहे, एक तुम्ही घ्यायचा आहे। त्यानंतर उरलेल्या 2 कागदामध्ये हा चौरस आहे, जशाला तसाच ठेवायचा, याला काही कट करायची गरज नाही। आणि आणखीन एक कागद आहे, त्याच्यावर तुम्ही आणलेल्या बांगडी ठेवून, मोठी बांगडी ठेवून सर्कल आखून घ्यायचंय आणि नंतर ते वर्तुळ काढल्यावर त्याला कट करायचंय कात्रीने। आणि नंतर आपण एक शेप या लेसला फेविकॉलने जोडायचा आहे। तर आपण सुरुवात करूया। अगोदर ट्रायंगल साठी कागद घ्या। लेस कट करायची गरज नाही, लेस ऑलरेडी तेवढ्या मापाची दिलेली आहे तुम्हाला। लेस तुम्हाला ऑलरेडी तेवढ्याच मापाची दिलेली आहे, तिला कट करू नका, तेवढी लागणार आहे।
तयार केलं पट हे पहा, दुसरा शेप लावलेला आहे. मागच्या साईडला उभा असं टिकणार नाही. छान केलं बघा, वैष्णवी खिरे बघा, पटापट झाले तयार. असं करा त्याच्यानंतर तिसरा शेप रेक्टँगलची तुझं नाव काय सांग. शेप आहे अजून. कट करून द्या. वरच्या बाजूला थोडी लेस राहिली पाहिजे आपल्याला तिथं खेळायला अडकवायला सारखं तयार केलं तयार बघा. चव्हाण हे बघा, प्राप्ती चव्हाण किती छान केलं. वर हुक केलंय, अडकवायला बघा, सगळं नाव बिव टाकले त्रिकोणाला शिरोबिंदू बघा, सगळं किती छान केलंय. हातात घे बेटा. त्याच्यानंतर दुसऱ्या आकारे हा जास्त तयार झालं तरी त्यांच्या समोर यायचंय आणि इकडे लक्ष द्या. जास्त जाणार आहे त्याच्यातल्या सायन्सच्या वर्गासाठी घेतलेला एक प्रोजेक्ट तुम्हाला बांधलेले आहेत ते तुम्हाला दाखवायला. हँडलला अडकवल्यासारखं दिसलं पाहिजे. सगळे विद्यार्थी समोर भेटायला बसून घ्या. फोटो काढून झाले का तुमचे? फोटो समोर बसून घ्या. छान, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि घरी गेल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता ना त्या ठिकाणी तुमच्या समोर तुम्ही केलेली ही कलाकृती त्या ठिकाणी ठेवायची आहे. घरी गेल्यानंतर पालकांना दाखवायची आहे. आईला दाखवा, वडिलांना दाखवा, तुमच्या बहिणीला आणि भावाला दाखवा. अलग लक्षामध्ये स्वतः केलेल्या वस्तूचा आनंद असतो की नाही? आनंद झाला की नाही तुम्हाला? छान वाटलं ना? आता त्या प्रयोगशाळेमध्ये गेलेल्या ज्या मुली आहेत त्या आल्यानंतर मग तुम्ही प्रयोगशाळेमध्ये जायचे. ओके, कसं वाटलं बरं तुम्हाला? छान की खूप छान? ओके. मित्रांनो, गणितासारखा अवघड वाटणारा विषय देखील ज्यावेळेस आपण कृतीयुक्त पद्धतीने शिकतो, मनोरंजनात्मक पद्धतीने शिकतो, त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या अवघड वाटणाऱ्या संकल्पना त्यांना सोप्या वाटतात आणि गणित हा विषय देखील विद्यार्थ्यांना सोपा वाटायला लागतो. नूतन कन्या प्रशालेत आयोजित गणितीय कार्यशाळेमध्ये आज विद्यार्थ्यांनी स्वतः भौमितिक आकृत्यांचा वापर करून वॉलपेपर तयार केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मनोरंजनात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयार केलेले वॉलपेपर ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले होते त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्याजोगा होता. मित्रांनो, असे अवघड वाटणारे विषय ज्यावेळेस कृतीयुक्त पद्धतीने शिकले जातात त्यावेळेस नक्कीच त्या विषयातील अवघड संकल्पना देखील सोप्या होतात. मित्रांनो, आमच्या शाळेतील गणितीय कार्यशाळा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.